गिरमल्ला गुरव यांची शेतकरी संघटना जिल्हा मीडिया प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न. जिल्हा परिषद बागेमध्ये गिरमल्ला गुरव यांची शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य माननीय रघुनाथदादा पाटील राष्ट्रीय नेते यांच्या मार्गदर्शनाखाली गिरमल्ला गुरव यांची सोलापूर जिल्हा मीडिया प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी अप्पासाहेब लंगोटे, मिलिंद नाना प्रक्षाळे, अशोक ढोणे, राम हुंडारे, सिद्धाराम नंदरगी, सिद्धार्थ भडकुंबे, अक्षय बबलाद, युसुफ पीरजादे, जहीर नदाब, सोहेल जागीरदार, नरेन कांबळे, राज लांडगे, सिद्धार्थ कांबळे, विलास सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. मी अप्पासाहेब लंगोटे, तिसऱ्या मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच पत्रकार कृती समिती अध्यक्ष. नेहमीप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद येथील गार्डनमध्ये सर्व पत्रकार बंधूंचे वाढदिवस म्हणा, नाहीतर त्यांचे सत्कार, विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे आरटीआय कार्यकर्ते, परत सामाजिक कार्यकर्ते, या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करून गौरव करत असतो. त्यापैकी एक आमचे स्नेहमित्र गिरमल्ला गुरव यांची सोशल मीडियामध्ये पत्रकारितामध्ये त्यांची दखल घेऊन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य रघुनाथदादा पाटील राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली गिरमल्ला गुरव यांची दखल घेऊन त्यांना सोलापूर जिल्हा मीडिया सेवा संघटनेच्या जिल्हाधीशपदी त्यांची नियुक्ती केली. त्यांचं कार्य जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण त्यांनी एका ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे, वंचितांचे व गोरगरिबांचे दखल घेऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याच पद्धतीने आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्हा परिषद येथील उपोषण गार्डामध्ये सर्व भागातील लोक या ठिकाणी उपोषणाला बसते. त्या ठिकाणी त्यांनी बातमी करण्यामध्ये सर्वात पुढे असतात. त्यांचं दखल घेऊन आज त्यांना जिल्हाधीश पद मिळाल्यामुळं त्यांचं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद बागेमध्ये त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. एवढे 2 शब्द सांगून मी माझे भाषण सांगतो. जय जय महाराष्ट्र. यांची शेतकरी संघटना रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी गटाचे ते जिल्ह्याचे सोशल मीडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. तरी गिरमल्ला हे आपल्या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागामधून त्यांनी दररोज 25 ते 30 किलोमीटर येऊन या ठिकाणी सोलापूर शहरातील काय गोरगरीब या ठिकाणी पूनम गेट ही उपोषण करतेची ही जागा आहे. या ठिकाणी येऊन त्यांनी सर्वांना त्यांच्या वास्तविकपणे त्या उपोषणकर्त्याची चौकशी करणे, त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला आश्वासन दिले का नाही, तुमची तक्रारीची दखल घेतली का नाही, हे सगळे जाणून घेऊन सोलापूर शहरामध्ये जे काय चाललेलं आहे ते आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते बातम्या नेण्याचं काम आमचं गिरमल्ला गुरव हे सातत्याने करत आहे. गिरमलजी गुरव हे सोलापूर शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर राहते आणि तिथून ग्रामीण भागातल्या बातम्या हे शोषित, वंचित, पीडित, दलित, पददलित, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि या सर्व बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे तिथून ग्रामीण भागात आल्यानंतर उपोषण गेटमध्ये इथं जे उपोषण बसलेले असतात त्यांच्या प्रामुख्याने जाऊन त्याची विचारपूस करून दिवसातनं 5 ते 6 बातम्या असं लावणारे आमचे सहकारी मित्र गिरमल्ला गुरव यांची शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे सोशल मीडिया अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेलं आहे. त्या नियुक्ती झाल्यानंतर एखाद्या मित्राला त्यांचं केलेल्या कामाचा पोच म्हणून जी त्यांना अध्यक्षपद दिलं आहे आणि त्यांचं कौतुकाची थाप म्हणून आम्ही अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार आणि इतर सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बांधव, संपादक बांधव यांच्या वतीने
यथोचित त्यांचा सन्मान करून आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं जो काम आहे आता इतक्या प्रमाणात वाढावं, त्यांनी लोकांना न्याय देण्याचा जो प्रयत्न करते मीडियाच्या माध्यमातून ती त्यांचा उथांग भरारी व्हावी आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. त्यांचा सत्कारही झालेला आहे की मी माझ्या वतीने आणि पूर्ण आमच्या इथं टीमच्या वतीने आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी गवाही देतो गुरुसाहेबांना. माझा जो 18 ते 20 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय माझा अनुभव आहे त्या अनुभवाच्या बोलावर कधी रात्री 1 वाजता जरी फोन केला तर 100% मी तुम्हाला सहकार्य करेन आणि हे पूर्ण आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार सहकार्य करेन. या ठिकाणी त्याच्या वतीने मी गवाही देतो आणि या ठिकाणी त्याचा सत्कार झाला. सत्कार आलेल्या सर्व मंडळींचा आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद.